मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। राज्यातील लाखो महिलांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण या योजनेमुळे महिलांना थेट आर्थिक मदत मिळत आहे। त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत योजनेची नवीन माहिती, पात्रता, अर्ज प्रक्रिया, पैसे खात्यात कधी येतात, कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत आणि अर्ज रिजेक्ट होण्याची मुख्य कारणे कोणती आहेत। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक आधार मिळावा आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात मदत व्हावी या उद्देशाने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून आर्थिक मदत जमा केली जाते। अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत आणि अजूनही अनेक जणी अर्ज प्रक्रिया पूर्ण करत आहेत। सध्या सर्वात मोठा प्रश्न महिलांच्या मनात आहे तो म्हणजे पैसे खात्यात कधी येणार। तर मित्रांनो, सरकारकडून अर्जाची व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू असते। अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे थेट बँक खात्यात जमा होतात। त्यामुळे अर्ज सबमिट केल्यानंतर काही दिवस वेट करावा लागू शकतो। अनेक वेळा बँक व्हेरिफिकेशन किंवा आधार लिंकिंगमुळे पेमेंट उशिरा येऊ शकतो। आता आपण पाहूया या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत। अर्ज करताना सामान्यतः आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर आणि रहिवासी पुरावा आवश्यक असतो। काही प्रकरणांमध्ये उत्पन्न प्रमाणपत्र देखील मागितले जाऊ शकते। डॉक्युमेंट्स अपलोड करताना ते क्लिअर आणि योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण अनक्लिअर डॉक्युमेंट्स असल्यास अर्ज पेंडिंग किंवा रिजेक्ट होऊ शकतो। मित्रांनो, अनेक महिलांचे अर्ज रिजेक्ट होत असल्याच्या बातम्या देखील समोर येत आहेत। त्यामागची काही मुख्य कारणे म्हणजे चुकीची माहिती, आधार आणि बँक अकाउंटमधील मिसमॅच, डुप्लिकेट ॲप्लिकेशन किंवा चुकीची डॉक्युमेंट अपलोड करणे। त्यामुळे अर्ज भरताना प्रत्येक माहिती नीट तपासणे गरजेचे आहे। आता आपण जाणून घेऊया ऑनलाईन अर्ज प्रक्रिया। सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवरून जाऊन नवीन अर्ज निवडायचा असतो। त्यानंतर वैयक्तिक माहिती भरायची, डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि शेवटी फॉर्म सबमिट करायचा। अर्ज सबमिट झाल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर किंवा स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण पुढे स्टेटस चेक करण्यासाठी त्याची गरज पडू शकते। सध्या सोशल मीडियावर अनेक फेक लिंक्स आणि चुकीची माहिती देखील पसरवली जात आहे। काही लोक महिलांना पैसे लगेच मिळवून देतो असे सांगून फसवणूक करत आहेत। त्यामुळे मित्रांनो, फक्त अधिकृत वेबसाईट आणि सरकारी माहितीवरच विश्वास ठेवा। OTP, आधार नंबर किंवा बँक डिटेल कुणालाही शेअर करू नका। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज स्टेटस कसा चेक करायचा। अर्ज सबमिट केल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर वापरून स्टेटस पाहता येतो। त्यामध्ये पेंडिंग, अप्रूव्ह किंवा रिजेक्टेड अशी माहिती दिसू शकते। जर तुमचा अर्ज पेंडिंग असेल तर व्हेरिफिकेशन सुरू असण्याची शक्यता असते आणि जर रिजेक्टेड दिसत असेल तर त्यामागचे कारण तपासणे आवश्यक आहे। मित्रांनो, अनेक महिलांना अजूनही DBT म्हणजे काय हे समजले नाही। DBT म्हणजे सरकारकडून थेट बँक खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया। त्यामुळेच बँक अकाउंट ॲक्टिव्ह आणि आधार लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। जर बँक अकाउंट लिंक नसेल तर पेमेंट अडकू शकते। ग्रामीण भागातील महिलांसाठी CSC सेंटर किंवा सेतू सुविधा केंद्र मदत करत आहेत, तर शहरातील महिला स्वतः ऑनलाईन अर्ज भरू शकतात। मात्र फॉर्म भरताना स्पेलिंग मिस्टेक होणार नाही याची काळजी घ्या, कारण अगदी छोट्या चुका देखील अर्ज रिजेक्ट होण्याचे कारण ठरू शकतात। आता आपण पाहूया महिलांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात। फक्त अधिकृत वेबसाईट वापरा, एकच अर्ज करा, मोबाईल नंबर चालू ठेवा, डॉक्युमेंट क्लिअर अपलोड करा, बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक ठेवा, ॲप्लिकेशन स्क्रीनशॉट सेव्ह करा। मित्रांनो, ही योजना महिलांसाठी मोठा आर्थिक आधार मानली जात आहे। अनेक महिलांना घरखर्च, शिक्षण आणि दैनंदिन गरजांसाठी मदत मिळत आहे। त्यामुळे पात्र महिलांनी योग्य माहिती घेऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। जर तुम्हालाही लाडकी बहीण योजनेबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि अशाच सरकारी योजना, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या आणि रोजचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।